कि भीमराज सा दुनिया में इंसान होगा, ओ भीमराज सा, भीमराज सा दुनिया में इंसान ना होगा। किसी माँ का लाल ऐसा गुणवान ना होगा। अरे धरती पे उनके जैसा कोई विद्वान ना होगा। शैतान तो बहुत है पर भगवान ना होगा, भगवान ना होगा। शैतान तो बहुत ही है, भगवान ना होगा। के सप्त सुराने नटलेले असे रत्न जडित लेले होते, आणि काव्य मोत्याने भरलेले असे कंसाचे ताज होते। बंध्या रूपा असे प्रल्हादाचे काने होते। कोकिळा ही मान डोलवी, असे प्रल्हादाचे गाणे होते। आणि तुमची फरमाईश आहे म्हणून संतोष भाऊ साळवे साहेब, तांबे साहेब, बादशाही दिल्या त्या मुकुटातिला, बादशाही दिल्या त्या मुकुटातिला,
हिराचंद तांबे साहेब खास हे गाणं ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी माझे कार्यक्रम होतात त्या ठिकाणी रोहनजी साळवे साहेब असंच माझ्यावर प्रेम दाखवत असतात आणि म्हणून म्हणायचं आहे ज्ञान सांगता का शील भारतातील 100 विद्वानांना आपल्या घरी जेवायला बोलवतात आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना देखील आमंत्रण असतं. शाहूराजे आपल्या शिपायाला सांगतात जा म्हणे बाबासाहेबांना बोलवून आण. त्या ठिकाणी सगळे सुटाफुटामध्ये असतात. शिपाई जातो, सर्व लोकांना पाहून येतो, पण त्याच्यामध्ये बाबासाहेब कोण आहे त्याला कळत नाही. तांबे साहेब शाहूराजे म्हणतात, तो शाहूराजांकडे येतो आणि शाहूराजांना म्हणतो की राजे मी संपूर्ण लोक शोधली परंतु मला बाबासाहेब आंबेडकर तिथं कुठे दिसले नाही. संतोष भाऊ शाहूराजे म्हणतात तू त्यांचं काय पाहिलं? तो म्हणतो मी त्यांचा पेहराव पाहिला. शाहू महाराज म्हणतात आता एक काम कर, सगळ्यांचे बूट बघत जा आणि ज्याचा बूट सगळ्यात जास्त चमकलेला असेल ते महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून ज्ञान संपादका शील संवर्धका अरे वंदिल्या ह्या जगाने तुझ्या बाजूला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की त्यांनी फक्त ग्रंथालय बांधलं, राजगृह बांधला, फक्त पुस्तकांसाठी बांधलं. आणि म्हणून ग्रंथ वेडा आपण तुझ्या सारखा, ग्रंथ वेडा आपण तुझ्या सारखा, मी असा कोणी आणि माझं भाग्य आहे ज्या वेळेस प्रल्हाद दादा हे गाणं गायचे त्यावेळेस मी त्यांच्या सोबत असायचो. त्याच्यामुळे हे दोन आंतरे दादा ज्या वेगवेगळ्या अंगाने गायचे त्या वेगळ्या अंगाने गाणं गाण्याचा प्रयत्न करत आहेत. ना भिनारा कुणा कधी वारवरची आणि बंदुकांना कधी ना भिनारा कधी ढालीवरची आणि बंदुकाना कधी ना भिनारा
रुपयाची भेट आलेली आहे. अदरवाइज थोडासा बढ़ावला मेरा वॉइस थोडासा. आणि मॉनिटर में दो. आणि रोहन साळवे साहेब यांच्या वतीने तर पैशाची बरसातच आहे. सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. इसलिए कहना है लेखनीचा भला तो कुशल कंचना. 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 अरे पूर्व पुण्याई जो तुला लाभ. पूर्व पुण्याई जो तुला लाभ. पूर्व पुण्याई जो तुला लाभ. तुला लाभ. आयुष्यमान मुलाचे आजोबा कांबळे साहेब क्या बात आहे. त्याच्यानंतर एक मुकडा गाणार आहे मी वाढदिवसाचा. माझं नवीन गाणं येते. आता बड्डे आहे जानू माझा जवळ जराशी. याच्यानंतर गातो. लेखनीचा भला तो कुशल कंचना. लेखनीचा भला तो कुशल कंचना. लेखनीचा भला तो कुशल कंचना. पुण्याई देतो तुला लाभ. पुण्याई देतो तुला लाभ. पूर्व पुण्याई देतो तुला लाभ. पूर्व पुण्याई देतो तुला लाभ. रात दिन जो बंधूंनो, एकदा रोहन भाऊसाठी जोरदार टाळ्या वाजवा. रात दिन जो मजुरा परिला. रात दिन जो मजुरा परिला. मी असा कुणी उजून पाहिला. ऐका गीताचा शेवट आहे. तांबे साहेब गीताचा शेवट आहे. संतोष भाऊ गीताचा शेवट. पुण्यशील जो असा जन्मला भारती. विद्या देवी सुतो शोभतो सारथी. हे गणेशा. आणि हे गाणं मातंग समाजाचे कवी आहेत गणेश तडाके साहेब. त्यांनी हे गाणं लिहिलेलं आहे. हे गणेशा परम भाग्य माझे. हे गणेशा परम भाग्य माझे. स्वाभिमान रूपे मयूर पाहिला. बादशाही जनाचा. बादशाही आमचे दादा कलावंतांचे आधारस्तंभ हिराचंदजी तांबे साहेब सभापती यांनी या गीताला मला वाटतं 10,000च्या वर भेट दिली. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. रिपब्लिकन साहेबा संतोष भाऊ मोरे यांचे देखील मनापासून या ठिकाणी आभार मानून तुमची फरमाईश आली माझ्याकडे. आणि कांबळे साहेब यांच्या वतीनं 2,000 रुपयाची भेट आलेली आहे. 1,000 रुपये मनापासून आभारी आहे. बादशाही दिल्या त्या मुकुटात तुला. शाही दिल्या त्या मुकुटात तुला. बादशाही दिल्या त्या मुकुटात तुला. बादशाही दिल्या त्या.
कनारी हीरा कोई नूर पाई ठीक आहे बाबू क्या हुई क्या हुई अरे बाभी माझा एक नूर पाहिला सगळ्यांचे मनापासून आभार.